व्यासपीठावरील मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आणि जमलेले सर्व अभ्यासू श्रोते, आपल्या सर्वांना नमस्कार करून मी सचिन आगारे मी माझं आजचं भाषण सुरू करतो. जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, 18 पगड समाजाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मशालातील सोन्यावरही साहित्य निर्माण करणारे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, तो एक काळ होता, या मराठी मुलगाला कोणी राजा नव्हता, ही रयत देशमुख देशपांडे उत्तरदार यांच्या ताब्यात होती. या देशामध्ये निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल बादशाही या सत्ता राज्य करत, या सत्ता आपसामध्ये लढत, युद्ध करत लोकांची घरे, शेती बेचिराख होत. ही जनता व्याकुळतेने तळमळत देवाकडे प्रार्थना करत, आंबे आता तरी या संकटापासून वाचव, आंबे दार उघड आंबे. अशातच तो दिवस उघडला, त्याची सर्वजण अगदी तळमळीने वाट पाहत होते. मित्रांनो, ती तारीख होती 19 फेब्रुवारी 1630, ज्या दिवशी 2 सूर्य उगवले. एक सूर्य पृथ्वीच्या पोटातून, तर दुसरा सूर्य स्वराज्यातील माता यांच्या पोटी बाळ शिवाजी जन्माला आले.